मित्रांनो नमस्कार। जय महाराष्ट्र। या घडीची सगळ्यात मोठी बातमी दिवसभरातील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी आनंदायी आणि तेवढीच महत्त्वाची अपडेट। ठाकरेंच्या शिवसेनेचा गुलाल उधळत जल्लोष। ठाकरेंची शिवसेना भाजप तसेच शिंदेगडला पडली महागात। ठाकरेंच्या सगळ्या उमेदवारांचा दणदणीत प्रचंड मोठा विजय, तर शिंदे सेनेच्या सगळ्याच उमेदवारांचं डिपॉझिट झालं पहिल्यांदाच जप्त। मित्रांनो निवडणुकीच्या अगोदरच उद्धव ठाकरेंचा दणदणीत विजय। महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा ठाकरे पर्व सुरू झाल्याची चर्चा। कसा उधळला गुलाल, कुठे आणि कसा काय ठाकरेंचा प्रचंड मोठा विजय, नेमका काय झालंय मित्रांनो सविस्तर अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याच्या आधी तुम्हाला प्रत्यक्ष एक सूचना आहे की आपण जर महाराष्ट्रातील शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे समर्थक किंवा शिवसैनिक असाल तर खाली एक कमेंट मध्ये प्रतिक्रिया द्यायला विसरू नका। तुमच्या जिल्ह्याचं नाव आणि तुमच्या गावाचं नाव देखील खाली लिहायला विसरू नका। तर बघूया आपली आजची महत्त्वाची बातमी, ज्या बातमीकडे सबंध महाराष्ट्राचं लक्ष लागले। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा प्रचंड दणकेबाज विजय। या विजयाने सगळीकडे शिक्कामोर्तब केलंय। तर ठाकरेंच्या शिवसेनेने गुलाल उधळत सगळ्या 50 पैकी सगळ्या जागांवरती आपला प्रचंड मोठा विजय मिळवलाय। 51 पैकी 50 ठिकाणी उद्धव ठाकरेंची शिवसेना सगळ्यांनाच पडली प्रचंड भारी। मित्रांनो व्हिडिओ जर आपण शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्राचा उलगडा पाहायला मिळेल। राज्यात नेमकं चाललंय काय, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला का आलेत आनंदाचे दिवस आणि महाराष्ट्रामध्ये शिवसेना का आली एवढ्या फॉर्मवरती। उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते ज्येष्ठ चिरंजीव आहेत आणि त्यांना वारसा लाभलाय ठाकरे घराण्याचा। ठाकरे घराण्यावरती जीव तोडून प्रेम करणारे, ठाकरे घराण्यावरती आपला अविश्वास कधी न दाखवणारे शिवसैनिक आज मातोश्रीच्या पाठीमागे असल्यामुळे उद्धव ठाकरेंना हरवणं, ठाकरेंना संपवणं, ठाकरेंचं राजकीय कारकीर्द संपवणं ही अतिशय सगळ्यांना प्रचंड महागात पडू शकते। अशा प्रकारची ही सगळ्यात मोठी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते। मित्रांनो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला हरवणं आता ऐऱ्या-गैऱ्याचं काम राहिलं नाही, कारण की ठाकरे म्हणजे शिवसैनिक आणि शिवसैनिक म्हणजेच ठाकरे अशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्राच्या मातीशी जुळलेलं आहे। उद्धव ठाकरे आणि शिवसेना मातोश्रीवरती जीवापाड प्रेम करणारे, आपला जीव देखील अर्पण करायला मागे पुढे न पाहणारे शिवसैनिक हीच मातोश्रीची ताकद, उद्धव ठाकरे बाळासाहेबांची ताकद होती। बाळासाहेबांनी मुंबईमध्ये मराठीसाठी स्फुल्लिंग चेतवलं आणि त्या मराठीच्या एका शब्दातून प्रत्येक शिवसैनिक, प्रत्येक मराठी माणूस शिवसेनेशी जोडला गेला। गेल्या 60 वर्षांपासून शिवसेनेशी जोडला गेलेला मराठी माणूस आजही उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे। हे फक्त आणि फक्त शिवसेना नावाच्या 4 अक्षरामुळेच। शिवसेना नसती तर महाराष्ट्रामध्ये मुंबई नसती, मुंबई नसती तर मराठी माणसं नसती, अशा प्रकारची गत मुंबईची झाली होती। मात्र मुंबईतून एक नवीन वादळ उभं राहिलं, शिवसेना उभं राहिली। ठाकरेंचं वादळ उभं राहिल्यानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये शिवसेना पोहोचवली। शिवसेना प्रमुख महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती गेले। प्रत्येक गाव गाड्यांपर्यंत, प्रत्येक शहरांपर्यंत, वस्त्यांपर्यंत, घरापर्यंत शिवसैनिक पोहोचला आणि आज आपण जर पाहायला गेलो तर महाराष्ट्राच्या घराघरापर्यंत शिवसैनिक पोहोचलाय। शाखांपर्यंत शिवसेनेच्या शाखा तयार झाल्यात आणि आज आवाज घुमतोय फक्त शिवसेनेचा। मित्रांनो हीच शिवसेना मात्र फोडली गेली, शिवसेनेचे 2 तुकडे केले गेले। शिवसेना उद्धव ठाकरेंच्या हातून, ठाकरे परिवाराच्या हातून हुसकावून नेली गेली। एकनाथ शिंदेंना ती शिवसेना मिळाली, भारतीय जनता पार्टीने ते काम केलं। मात्र मित्रांनो पुढे चालून काय झालं तर पुढे हा विश्वासघात सबंध महाराष्ट्राच्या लक्षात आला। शिवसेना ही तर ठाकरेंची आहे, शिवसेना शिंदेंची नाही। मग यांच्या पाठीमागे आपण उभं राहावं का? काही लोकांना वाटलं एकनाथ शिंदे खोटारडे आहेत, एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंची बेईमानी केली असं बहुतांश नेत्यांचं म्हणणं आहे। त्यानंतर मात्र उद्धव ठाकरेंनी आणि त्यांच्या सुपुत्र आदित्य ठाकरेंनी मुंबई पालथी घातली। मुंबईच्या प्रत्येक घराघरापर्यंत, प्रत्येक सगळीकडेच पोहोचले। महाराष्ट्राच्या तालुक्यामधून, जिल्ह्यांमधून आदित्य ठाकरेंनी आपल्या यात्रा काढल्या आणि त्यांना प्रतिसाद मिळायला पाहता महाराष्ट्रामध्ये शिवसेना प्रमुख हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचाच आवाज घुमतोय काय अशी आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यामध्ये चर्चा सुरू झाली।
मित्रांनो तिथपासून सुरू झालेला प्रवास, ठाकरेंच्या शिवसेनेचे तुकडे, शिवसेना धनुष्यबाण चिन्ह हे शिंदेंना देणं, त्यानंतर झालेली ही निवडणूक. सध्या मात्र महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंचं वजन आपण कमी करू शकत नाही. उद्धव ठाकरेंना हरवू शकत नाही. ठाकरेंना हरवण्यासाठी महाराष्ट्राच्या सगळीकडेच नेत्यांनी युत्या केल्या. ठाकरेंचा पक्ष फोडला, नेते फोडले, आमदार फोडले, खासदार फोडले, सगळ्यांनाच घेऊन गेले. मात्र उद्धव ठाकरे सगळ्यांनाच भारी पडले. दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत तुमची सत्ता असेना, मात्र शिवसैनिकांच्या बळावरती उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र काबीज करायला घेतला होता आणि तो अखेर काबीज केला. आणि आजही शिवसैनिक ठाकरेंच्या पाठीमागे उभा आहे. नेते नकोयत, फक्त आणि फक्त शिवसैनिक हवाय असं शिवसेनेचे नेते सांगतायत मित्रांनो. परंतु आता मात्र महाराष्ट्रामध्ये नगराध्यक्षपदाच्या नंतर नगरपालिका, नगरपंचायत निवडणुका, यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका, त्यानंतर महानगरपालिकांच्या निवडणुका होतील. मात्र सध्या महाराष्ट्राच्या कोकणीय विभागातून उद्धव ठाकरेंना मोठं बळ मिळालंय. मराठवाड्यातून उद्धव ठाकरेंना मोठं बळ मिळालंय. पश्चिम महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातून उद्धव ठाकरेंना मोठं बळ मिळालंय. कल्याण, डोंबिवली, मुंबई या आसपासच्या शहरातून देखील उद्धव ठाकरेंना मोठं बळ मिळालंय. ठाकरेंच्या शिवसेनेचा विजय अगदी नजदीक आलाय आणि रायगड जिल्ह्यामध्ये शिंदे सेनेला धोबीपछाड देत, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये शिंदे गटाला आणि एकत्रित भाजपाला मोठा धक्का देत उद्धव ठाकरेंची शिवसेना कोकणामध्ये आपला भगवा झेंडा 51 पैकी 50 जागी फडकवणार हे आताच धक्कादायक सर्वेतून समोर आले. त्यामुळे नगराध्यक्ष देखील उद्धव ठाकरेंचे, नगरसेवक देखील उद्धव ठाकरेंचे, सगळ्या नगरपालिका देखील कोकणातल्या उद्धव ठाकरेंच्या हातात येणार असा ताजा सर्वे सांगतोय. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती उद्धव ठाकरेंचा हा पहिला विजय महाराष्ट्रात असेल आणि या विजयाने सध्या श्रीगणेशा होईल. आगामी काळामध्ये देशाचं राजकारण बदलेल. मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा झालेला पहिला विजय तुम्हाला खूप महागात पडेल असं शिवसैनिकांनी म्हटलंय. मित्रांनो, आजच आपण पाहिलं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला भारतीय जनता पार्टीने गुडघ्यावरती टेकवलंय, गुडघ्यावरती या म्हटलंय. त्यांना सत्तेच्या बाहेर त्यांना कोणत्याही क्षणी भाजपा करू शकते अशा प्रकारची जागा त्यांना दाखवली. त्यामुळे आगामी काळामध्ये उद्धव ठाकरेंचं महत्व महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड वाढणार हे तेवढंच सत्य आणि खरं असणार आहे. मात्र भारतीय जनता पार्टीला उद्धव ठाकरेंशी सामना करताना त्यांना खूप खूप विचार करावा लागेल. कारण की उद्धव ठाकरे न घाबरणारे आहेत, न डगमगणारे आहेत, फक्त आणि फक्त लढाई करणारे आहेत. आगामी काळामध्ये मुंबईसह महाराष्ट्रावरती उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा भगवा फडकत राहील आणि पुढे देखील शिवसेना नावाचं वादळ प्रत्येक माणसापर्यंत, प्रत्येक घरापर्यंत, गावापर्यंत पोहोचत राहील. हा शिवसैनिकांचा विश्वास आगामी काळात सार्थ होईल. मित्रांनो, आपणास काय वाटतंय? महाराष्ट्रामध्ये भाजपला, एकनाथ शिंदेंना महानगरपालिका आणि नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे खूप मोठी तगडी लढत देतील या मताशी आपण सहमत आहात का? नक्कीच आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. ठाकरे पुन्हा एकदा फायर ब्रँड नेते. धन्यवाद.